अमरावती लोकसभा मतदारसंघ आणि त्याचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आनंदराव अडसूळ यांचं नाव आवर्जून येतच, कारण त्यांनी जवळपास 2 दशकं अमरावती लोकसभेचं प्रतिनिधित्व केलंय आणि जेव्हा इथून नवनीत राणा निवडून आल्या तेव्हापासून अडसूळ विरुद्ध राणा हा संघर्ष अवघ्या राज्यानं पाहिलाय। आनंदरावांचे पुत्र अभिजित हे अमरावती जिल्ह्यात आमदार राहिलेत। आता अभिजित अडसूळांना तरी खासदारकी मिळावी अशी आनंदरावांची भावना होती आणि त्यामुळेच त्यांचा विरोधाचा सर्वात महत्त्वाचा अंक सुरू झालाय। आपल्या बरोबर आहेत अभिजित अडसूळ, आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया। अभिजितजी, 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे। आपण वेगळं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय आपण एकनाथ शिंदेंना कळवलात का? परवा रात्रीपर्यंत मी आणि बच्चू भाऊ आणि मोठे अडसूळ साहेब शिंदे साहेबांकडेच होतो। त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे देखील देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना भेटायला गेले होते की बाबा राणांना उमेदवारी देऊ नये, परंतु तरी देखील ती उमेदवारी काल दिली गेली। आणि परवा मला साहेबांनी सांगितलं होतं, शिंदे साहेबांनी, तुम्हाला विचारल्याशिवाय कुठेही उमेदवारी दिली जाणार नाही किंवा तुमच्याबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल। परंतु तसं न होता काल ती अचानक उमेदवारी दाखल केली गेली, त्यांना तिकीट दिलं गेलं। आणि त्यामुळे आधीपासून सर्वपक्षीय आम्ही मित्रपक्ष आमचे जे आहेत ते सगळेच त्यांच्या विरोधामध्ये होते आणि आजही आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत। कारण ज्या पद्धतीच्या वेदना या नवरा बायकोनी सगळ्यांनाच, मग भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असो, बच्चूभाऊंचे असो किंवा शिवसेनेचे असो किंवा आमची जुनी शिवसेना असो, या सगळ्यांना ज्या पद्धतीने पीडित केलेलं आहे, प्रतारणा केलेली आहे, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी खतखत आहे आणि ती खतखत नक्कीच कुठे ना कुठे बाहेर निघणार। आणि त्यामुळे कुठे ना कुठे पर्याय चाचपडणं प्रत्येकाचं चालू होतं। आणि जेव्हापासून सर्व एकत्र आले आणि विरोध दर्शवायला सुरुवात केली, आज एक प्रत्येकाने सगळे एकत्र येऊन कुठेतरी नवनीत राणांना, हा भाजप म्हणून विरोध नाही, परंतु नक्की नवनीत राणा यांना हा त्या ठिकाणी विरोध सर्वपक्षीय आहे। अभिजितजी, आपण कुठल्या चिन्हावर लढणार आहात? आम्ही सर्व मिळून, अजूनही चाचपणी झालेली नाही, आम्ही सर्व मिळून निर्णय लवकरात लवकर घेऊ। राणा विरोध आपण सर्व जी उमेदवार मंडळी आहे, बच्चू कडू आहेत, आपण आहात, मग तिकडनं इतरही भाजपचे काही नाराज कार्यकर्ते आहेत, तर नक्की तुम्ही कोणाला उमेदवारी देणार, काही ठरलं का? नक्कीच 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 एकच उमेदवार असणार आहे, तो कोण असणार आहे हे ठरलं का? नक्की आम्ही सर्व पक्ष एकत्र होतो आहोत आणि भविष्यातही राहणार। भले पक्ष म्हणून नाही, परंतु एक संबंध आम्ही सर्व पक्षांनी, पक्षाचे नेते अमरावतीमध्ये पक्षा पलीकडे जाऊन एकमेकाबरोबर चांगले संबंध सगळ्यांचे आहेत, राणा घराणं सोडून। आणि त्यामुळे आजही सगळेच्या सगळे कुटुंबासारखे सर्व पक्षाचे नेते हे आजही एकत्र आहेत। आजही आमच्या चर्चा चालू आहेत, विचारविनिमय चालू आहे आणि लवकरात लवकर काहीतरी निर्णय होईल। अभिजितजी, आपले खूप खूप धन्यवाद। आपण एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये आलात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।